केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी। सिंदखेड राजा महसूल मंडळात ढगफुटी सदृश पाऊस। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय। अजूनही विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी महसूल मंडळामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली। पिकांचं मोठं नुकसान झालं। घरातील जीवनावश्यक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले। त्या संपूर्ण भागाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आहे। त्याचबरोबर कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आणि तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। यावेळी विविध अधिकारी नुकसान पाहणी दरम्यान उपस्थित होते। तर दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन यावेळी प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे। तुमच्या गावचा पटवारी, तुमच्या गावचा कृषी सहाय्यक, तुमच्या गावचा ग्रामसेवक, तुमच्या गावचा एमएससीबीचा डी असेल तर एमएससीबीचा डी, धरणाचा विषय जो तुम्ही सांगितला तर ते धरणाच्या डिपार्टमेंटचे जे व्यक्ती इंजिनियर असतील तेही असतील ते म्हणजे आपल्याशी संबंधित गाव पातळीवर काम करणारा शासकीय कर्मचारी तो अधिकारी आलं लक्षात सगळ्याच्या। आता हे नुकसान झालेले पुन्हा पाणी चालू आहे, अजूनही नुकसान वाढायची शक्यता आहे। हे काही सांगायचे अजूनही काय झालं तर आम्ही तुमच्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही, एसडीओ महत्त्वाचे नाही, काहीच याच्या सह्या सगळे शेवटी होतात। तुम्हाला जी मदत भेटते ती पंचनाम्यात काय लिहिले त्याच्यावर तुम्हाला मदत, बरोबर आहे। आता सगळे